Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper first and second, part second, agronomy production first and second. That is a farm management. Farm management. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे. बरेच कमेंट्स येत होते की राहिलेलं जे थेरी भाग आहे आपलं, ते थेरीचं भाग जे राहिलं होतं आपलं ते आहे फॉर्म मॅनेजमेंट, म्हणजे पार्ट सेकंड. फर्स्ट पेपरचं आणि सेकंड पेपरचंही पार्ट सेकंड जे आहे ॲग्रोनॉमी प्रोडक्शन पेपर फर्स्टमध्ये फर्स्ट आहे, पेपर सेकंडमध्ये सेकंड. तर हे जे भाग आहे, तर फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर दोघांमध्येही फॉर्म मॅनेजमेंट सेम आहे. फॉर्म मॅनेजमेंट हा टॉपिक सेम आहे आणि या फॉर्म मॅनेजमेंटवर आपण मागचे पेपर ओव्हरलुक केलं तर आपल्या लक्षात येतं की काही वेळेला या फॉर्म मॅनेजमेंटवर 3 प्रश्न विचारलेले 2-2 मार्काचे, कुठं 2 प्रश्न विचारलेले आहेत, काही वेळेला 1 पण विचारलेला आहे. तर फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरमध्ये हे कॉमन आहे टॉपिक. काही वेळेला फर्स्ट पेपर सेकंड पेपरमध्ये सेम विचारलं जातं. तर हे टॉपिक तुम्ही करा, कारण की कन्फ्यूज न होण्यासारखं आहे. बाकी जे आपलं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जे क्रॉप आपण बघितलं त्यामध्ये कन्फ्यूज होतं, याचे व्हेरायटी त्याला, त्याचं सीड रेट त्याला, स्पेसिंग हे कन्फ्यूज होतं. पण हे कन्फ्यूज होत नाही यासाठी हे सुद्धा भाग केलं तर तुमचं काही भाग चांगलं कवर होणार आहे. मागचे प्रिव्हियस इयरचे पेपर आपण 7 पेपर बघितलेले, फर्स्ट पेपर 7, सेकंड पेपर 7. तर तेवढं जर केलं तर भरपूर तुमचं कवर होणार आहे. आउट ऑफ आउट मार्क मिळू शकतात तुम्हाला. तर आपण सुरू करूया. व्यवस्थित हे लिहून घ्या. काय करायचं, लिहून घ्या, पेन आणि नोटबुक घ्या आणि व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी. तर बघा, आपण फॉर्म मॅनेजमेंट हे टॉपिक फर्स्ट आणि सेकंड पेपरसाठी कंबाईन घेतो. आपण वेगळं घेणार नाही, कंबाईनच घेणार आहोत, कारण की सेम सिलेबस आहे आणि फर्स्ट पेपरमध्ये सेकंड पेपरमध्ये हे विचारणार आहेत. तर बघूया आपण फॉर्म मॅनेजमेंट. तर ही डेफिनेशन 1 मार्कासाठी तुम्हाला डेफिनेशनमध्ये कंपल्सरी विचारतात आणि प्रॅक्टिकलसाठी हे फॉर्म मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. या फॉर्म मॅनेजमेंटवर 5 मार्कासाठी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारतात. सेकंड पेपरमध्ये हे प्रॅक्टिकलचे भाग येणार आहे. म्हणून डेफिनेशन पार्ट असायला पाहिजे. फॉर्म मॅनेजमेंट इज अ ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइज ऑन द फार्म ऑन सायंटिफिकली अँड बिझनेस लाईन फॉर कंटिन्युअसली गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम ॲज अ होल. तर फॉर्म मॅनेजमेंट म्हणजे शेत व्यवस्थापन. आता शेत व्यवस्थापन म्हणजे शेतावर एक किंवा अनेक उपक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन शास्त्रीय आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून करून त्यामधून नियमित नफा मिळवला जातो. तर आपण या अगोदर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघितलेलं आहे. तर त्या शेताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, तर ते आपण या फर्स्ट सेकंड पेपरमध्ये फॉर्म मॅनेजमेंट म्हणजे शेत व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपण शेतामध्ये जे एक किंवा अनेक उपक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन शास्त्रीय आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून करून त्यातून जास्तीत जास्त आपल्याला फायदा कसा मिळवता येईल या उद्देशाने आपल्याला शेत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ती त्याची डेफिनेशन आहे. नंतर मग या पद्धतीने आपण शेतामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने करतो, एक किंवा अनेक उपक्रमाचे आपण आयोजन व व्यवस्थापन शेतामध्ये करतो. जसं की आपण फळझाड, त्याचबरोबर आपण आपलं जे पिकं आहेत सोयाबीन, मूग, उडीद याचं व्यवस्थापन, पोल्ट्री फार्म, गोट फार्म, फिश, फ्लोरिकल्चर, हे सगळं याचं आपण कशा पद्धतीनं व्यवस्थापन करता येतं, तर हेच आपल्याला फॉर्म मॅनेजमेंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर त्याचे महत्त्वाचं जे आहे फॉर्म मॅनेजमेंटचे आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट,
हे 5 मार्कासाठी प्रॅक्टिकलमध्ये विचारतात सेकंड पेपरमध्ये, त्याचबरोबर थेअरीमध्ये 2 मार्कासाठी राईट आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट वेळोवेळी विचारलेलं आहे. आपण मागचे पेपर बघितलेले त्यामध्ये हे विचारलेले आहे आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट. तर देर आर 8 आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट. फॉर्म मॅनेजमेंटचे 8 पैलू आहेत, घटक आहेत. शेत व्यवस्थापनाचे घटक पैलू 8 आहेत. त्यामध्ये चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज, चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज, व्यवसायाची उपक्रमाची पसंती, व्यवसायाची और उपक्रमाची पसंती करणे, चॉईस ऑफ एंटरप्राइज. आपल्याला कोणतं उपक्रम राबवायचं आहे, कोणतं व्यवसाय पसंती करायचं आपल्याला आहे, ते पहिलं आहे चॉईस ऑफ एंटरप्राइज. विसरायचं नाही, पाठच करून ठेवायचं आहे चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज. म्हणजे शेत व्यवस्थापन करत असताना आपण कोणतं उपक्रम किंवा कोणतं एंटरप्राइज आपण चॉईस करणार आहोत. नंतर सिलेक्शन ऑफ फॉर्म म्हणजे शेत जमिनीची निवड, शेत जमिनीची निवड करणे. देन थर्ड प्रिपरेशन ऑफ सुटेबल लेआउट ऑफ फॉर्म. तर सुटेबल लेआउट, शेताचं लेआउट करणं हे महत्त्वाचं आहे फॉर्म मॅनेजमेंटमध्ये येतं. शेतीचं योग्य आराखडा लेआउट करणे, तर हे प्रिपरेशन ऑफ सुटेबल लेआउट. देन फोर्थ फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम, पीक योजना किंवा पिकाची मांडणी. फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम, आपण कोणत्या पिकानंतर कोणते पीक घेणार आहोत, कोणते पिकं आपल्याला घ्यायचं आहे, किती एरिया घ्यायचं आहे, तर ते फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम. नंतर फॉर्म्युलेशन ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन, कॅलेंडर ऑफ ऑपरेशन, तर दैनिक कार्याची योजना बनवणे, फॉर्म्युलेशन ऑफ कॅलेंडर ऑपरेशन. तर आपण दैनंदिनी आपल्याला काय काम करायचं आहे, कोणत्या तारखेला कोणत्या शेतामध्ये कोणत्या प्लॉटमध्ये किती तास काम करायचं आहे, हेच त्याला कॅलेंडर ऑपरेशन. नंतर फॉर्म इनपुट, शेतीसाठी आवश्यक निविष्ठाची जुळवणी. इनपुट, शेतामध्ये लागणारे जे इनपुट आहेत त्याची जुळवणी करणे है ना. फॉर्म इनपुट रिकरिंग और नॉन रिकरिंग असं त्याचं इनपुट आहे, ते आपण बघणार आहोत. नंतर 7वं जे आहे 7 मॅनेजमेंट ऑफ फॉर्म लेबर, शेत मजुराचे व्यवस्थापन करणे. तर मॅनेजमेंट ऑफ फॉर्म लेबर, शेत मजुराचं व्यवस्थापन करणे ही फार महत्त्वाचं आहे आस्पेक्ट. देन 8 मेंटेनन्स ऑफ फॉर्म रेकॉर्ड्स, शेतासंबंधी लेखी आणि नोंदी याचं व्यवस्थापन करणे, रेकॉर्ड आणि वही याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणे. तर दिज आर द 8 आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट. तर हे 8 फॉर्म मॅनेजमेंटचे व्यवस्थापनाचे पैलू आहे, घटक आहे. तर हे 8चे 8 आपल्याला पाठ करायला पाहिजे आणि आपल्याला हे 8चे 8 हे प्रत्येकाचं बघणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म मॅनेजमेंट हे पूर्ण हे 8 पैलू आहेत, घटक आहेत आणि याचाच आपल्याला 1 बाय 1 अभ्यास करायचा आहे. याच्यावर प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. प्रॅक्टिकल विथ थेअरीसाठी महत्त्वाचं आहे. तर 1 बाय 1 आपण बघूया. चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज. तर हे इंटिग्रेटेड फॉर्म मॅनेजमेंट या पद्धतीनं शेतीचं व्यवस्थापन करणं अति आवश्यक असतं. या PPTवरून तुम्हाला कळत असेल की शेतामध्ये काय काय व्यवस्थापन करावं लागतं. तर शेतीमध्ये जेवढं चांगलं व्यवस्थापन असेल तर तेवढं जास्त आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. तर हे आहे शेतीचं व्यवस्थापन. नवीन तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर करणे, त्या पद्धतीने शेतामध्ये सगळं हे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला काय शिकायचं आहे या फॉर्म मॅनेजमेंटमध्ये हे तुम्हाला PPTद्वारे फोटोद्वारे दाखवत आहे की हे सगळं मॅनेज करणं गरजेचं असतं. तर बघूया पहिलं आपण चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज. चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज, तर आपल्याला व्यवसायाची पसंती, चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज, व्यवसायाची पसंती करणं गरजेचं. आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे तर ते अगोदर आपल्याला चॉईस करणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ फॉर्म मॅनेजमेंट. या फॉर्म मॅनेजमेंटचं जे पैलू आहेत त्या पैलूमधलं पहिलं जे आहे फार महत्त्वाचं आहे चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज. आपल्याला नेमकं काय करायचं, जसं आपण एज्युकेशन घेत आहोत, तुम्ही 12वी सायन्स घेतलात तर तुमचं मेडिकल फील्ड का इंजिनिअरिंग फील्ड का ॲग्रिकल्चर फील्ड काय करणार आहोत
हे तुम्ही चॉईस केलं की नाही, तरच तुम्ही PCB ग्रुप घेतलं, PCM घेतलं असेल काही विद्यार्थ्यांनी, तर तसंच शेतामध्ये आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे हे ठरवणं गरजेचं असतं. इट इज अ फर्स्ट अँड इम्पॉर्टंट डिसिजन वन हॅज टू टेक बिफोर स्टार्टिंग ऑफ फार्मिंग ऑन बिझनेस लाईन. तर आपण व्यवसाय सुरू करण्याअगोदर, शेती व्यवसाय सुरू करण्याअगोदर आपल्याला त्या शेतामध्ये काय करायचं आहे नेमकं, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिली स्टेप्स आहे व्यवसायाची, पहिली स्टेप्स आहे शेती पद्धतीबाबत माहिती घेऊन व त्याचे फायदे तोटे लक्षात घेऊन त्या भागास योग्य पीक पद्धतीची निवड करणे. प्रथम कार्य शेतकऱ्यांनी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी करणे आवश्यक असतं. तर फर्स्ट आहे लक्षात. फार्मर शुड डिसाइड वेदर टू अडॉप्ट वन क्रॉप फार्मिंग और डायव्हर्सिफाईड फार्मिंग और व्हेजिटेबल कल्टिवेशन और फ्रूट कल्टिवेशन और मिक्स फार्मिंग. आता आपल्याला कोणतं पसंती करायचं आहे, कोणतं चॉईस करायचं आहे आपल्याला, की एक पीक पद्धती का विविध पीक पद्धती किंवा मिश्र पीक पद्धती, यापैकी कोणती पीक पद्धत निवडायची आहे ते शेतकऱ्यांनी ठरवायचे असतं लक्षात. तर फॉर्म शुड बी डिसाइड वेदर टू अडॉप्ट वन क्रॉप फार्मिंग, एक पीक पद्धत, वन क्रॉप फार्मिंग और डायव्हर्सिफाईड फार्मिंग, विविध पीक पद्धत और मिक्स्ड फार्मिंग. तर मिश्र पीक पद्धत, तर या पद्धतीने आपल्याला कोणती पद्धत वापरायची आहे त्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी डिसाईड करायला पाहिजे. शेती व्यवस्थापन करण्याअगोदर आपल्याला चॉईस ऑफ एंटरप्राइज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, या पद्धतीने यापैकी आपल्याला कोणतं चॉईस करायचं आहे, की आपल्याला फक्त एक पीक पद्धत घ्यायची का बहुपीक पद्धती घ्यायची, का आपल्याला त्याबरोबर डायव्हर्सिफाईड फार्मिंग करायची आहे का मिक्स फार्मिंग करायची आहे, त्याबरोबर शेताबरोबर आपल्याला पोल्ट्री फार्म सुरू करायचं आहे का मत्स्यपालन सुरू करायचं आहे. तर हे पद्धतीनं आपल्याला फळझाडं घ्यायचे आहे का फुलझाडं घ्यायचे आहेत, कोणतं आपल्याला घ्यायचं आहे हे आपण चॉईस करणं गरजेचं असतं. तर हे निवडणी करणं गरजेचं आहे. तर वन क्रॉप फार्मिंग, इफ देअर इज डिमांड फॉर वन क्रॉप then he may grow only one major crop like sugarcane, tobacco, cotton, grapes. त्या परिसरामध्ये एक पीक पद्धत, जर त्या परिसरात एखाद्या पिकाला मागणी असेल व हवामान पोषक असेल तर एकच मुख्य पीक लागवड करावी. जमिनीच्या एका क्षेत्रावरील वर्षानुवर्षे एकच पीक घेतले जात असेल तर त्यास मोनोकल्चर, त्यालाच आपण मोनोक्रॉपिंग असं म्हणतो. वर्षानुवर्षे एकच पीक घेतले जात असेल तर त्यास मोनोकल्चर असे म्हणतात. एकाच वेळी एकर कमी पैसा मिळवण्यासाठी ही पद्धत उपयोगी आहे. या पद्धती सर्वच पिकाचे नुकसान होण्याचा धोका असतो. कापूस, ऊस, भात ही पीक एक पीक पद्धतीची उदाहरणं आहेत. तर आपण जे वन क्रॉप फार्मिंग, जसं की आपल्याला कापूसच घ्यायचं आहे, ऊसच घ्यायचं आहे, तंबाखूच घ्यायचं आहे, द्राक्षच घ्यायचे आहेत, हे सगळे कशाची उदाहरणं आहेत, एक पीक पद्धत मोनोक्रॉपिंग सिस्टीम. तर त्या भागामध्ये जमीन त्या पिकासाठी चांगली असेल, हवामान बेटर असेल, त्या पिकासाठी सुटेबल असेल तर तो पीक घ्यायला काही हरकत नाही आहे. परंतु याचा धोका काय असतं, ते पीक जर फेल गेलं तर पूर्ण नुकसान होऊन बसतं. तर आणि आपल्याला इतर जी आपल्याला नीड आहेत, शेतकऱ्याच्या गरजा आहेत, त्याच्या जनावरांच्या जे गरजा आहेत ते पुरवठा होणार नाही एक पीक पद्धतीमध्ये. तर ते इट गेट रेडी कॅश टू फार्मर विथ मिनिमम ऑफ एक्सपेन्सेस बट मोर रिस्क ड्यू टू वन क्रॉप इज फेल्युअर बाय ड्रॉट, पेस्ट अँड डिसीजेस टू कम्प्लीट लॉस ऑफ वन क्रॉप प्रॉफिट. तर हवामानाचा बदल, त्यामुळं कीटकाचा प्रादुर्भाव होणं किंवा दुष्काळ पडणं किंवा जास्तच पाऊसमान असणं, यामुळं काय होतं, पीक फेल जातं आणि पूर्ण वर्षभराचं जे नेट प्रॉफिट मिळणार होतं ते लॉस होऊन जातं आणि शेतकरी हताश होतात आणि आत्महत्या करून बसतात. त्यासाठी हे वन क्रॉप पीक काय असतं, फेल्युअर असतं. त्या पद्धतीनं ऊसच घेणे, कापूसच घेणे, हळदच घेणे, द्राक्षच घेणे
असं याला आपण एक पीक पद्धत म्हणतो, भात पीक घेणे. नंतर डायव्हर्सिफाईड फार्मिंग. डायव्हर्सिफाईड फार्मिंग फॉर बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ही कॅन ग्रो मोर क्रॉप नोन ॲज डायव्हर्सिफाईड फार्मिंग. यामध्ये अनेक पिकं एकत्र घेतले जातात. इन दिस फार्मिंग देर इज लेस रिस्क ऑफ कंप्लीट लॉस ऑफ यील्ड ड्यू टू ड्रॉट, पार्ट्स अँड डिसीज एक्सेट्रा. डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणजे विविध पीक पद्धती. शेतकरी त्याच्याकडील उपलब्ध संसाधनाचे पुरेपूर उपयोग घेण्यासाठी एकाच वेळी अनेक पिके घेतात. या पद्धतीमध्ये कीड, रोग किंवा हवामानामुळे संपूर्ण नुकसान होण्याचा धोका नसतो. शेतकऱ्याच्या आवश्यक गरजा भागवण्याचे प्रमाण जास्त असते. तर हे डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणजे एक पिकावर अवलंबून न राहता अनेक पिकं एकत्र घेतल्यामुळं आपल्याला जे रिस्क आहे, कीटकाचा प्रादुर्भाव होणं, पाऊसमान कमी होणे किंवा जास्त होणे, याचा जे धोका असतं वन क्रॉपिंग सिस्टीममध्ये, एक पीक पद्धतीमध्ये, ते इतर राहत नाही. एखादी पीक फेल गेलं, दुसरं पीक आहे, मूग गेलं तर तूर आहे, तूर जर गेलं तर सोयाबीनमध्ये उत्पन्न निघालेलं असतं. असं अल्टरनेट असतं आपल्याकडं. तर ते डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणतात, विविध पीक पद्धती असं म्हटलं जातं. तर हे बेटर असतं. देन थर्ड, मिक्स फार्मिंग. वेन मोर एंटरप्राइजेस आर कंबाइंड टुगेदर known as mixed farming. Example, dairy and fodder cultivation with crop production, cattle raising or poultry with crop production. It get more profit. आता शेती संलग्न व्यवसाय असणारे, याला कुटीर उद्योग म्हणतो आपण. शेताबरोबरच आपण पोल्ट्री फार्म, डेअरी फार्म, पीक फार्म असं जे काही आहे संलग्न, तर आपलं पिकाचं नुकसानी झालं तर आपलं जे आहे कुटीर उद्योग, त्याच्यावर आपलं जीवनमान आपल्याला करता येतं. एकाच वेळी अनेक उपक्रम एंटरप्राइजेस शेतीमध्ये राबवल्यास त्यास मिश्र शेती म्हणतात, ज्याला मिक्स्ड फार्मिंग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, पीक उत्पादनासोबतच दुभती जनावरे संगोपन व चारा पीक लागवड किंवा शेतीसोबत कुक्कुटपालन असे उपक्रम राबवतात. ते शेतीस पूरक किंवा एकमेकाशी पूरक असावेत. त्याला संलग्न व्यवसाय असं म्हणतात. पूरक व्यवसाय असं म्हटलं एकमेकावर अवलंबून असतात. जसं की शेतामध्ये आपण ज्वारी लावली तर ज्वारीचं कंच आपल्याला येणार धान्य, आणि कडबा जनावराला, दुभती जनावर जे आपण सांभाळणार आहोत त्यासाठी चारा मिळणार. म्हणजे एकमेकावर अवलंबून असणार, म्हणजेच एकमेकावर हे पूरक असतात. त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊन नफा जास्त मिळतो. आपल्या शेतामध्ये वैरण निघाले असतात, तेच जनावर खातात, आणि त्या जनावर खाल्ल्यामुळं जनावराचं काय होणार, पोट भरणार, आणि आपलं बाहेरून चारा आणण्याची गरज नाही, आणि दूध मिळणार आपल्याला. तर एक्स्ट्रा इन्कम मिळणार आपल्याला दुधाचं. तर दुधावर आपलं शिक्षण, जे काही दररोजचा खर्च आहे ते भागवणार, आणि शेतामधलं आलेलं उत्पन्न जे आहे ते आपल्याला इतर कामासाठी उपयोगात येणार. मोठे जे कामं करणार आपण, प्लॉट घेणे, घर बांधकाम करणे, लग्न कार्य करणे, त्यासाठी ते उपयोगात येणार. अशा पद्धतीने मिक्स फार्मिंग. नंतर हे आहे मिक्स फार्मिंग म्हणजे डायव्हर्सिफाईंग फार्मिंग. एका शेतामध्ये अनेक पिकं घेणे, त्याला डायव्हर्सिफाईंग म्हणतात. हे मिक्स फार्मिंग आहे ना, हे डायव्हर्सी फार्मिंगचं उदाहरण आहे. तर नंतर व्हेजिटेबल अँड फ्रूट कल्टिवेशन. इफ द फार्म इज नियर द सिटी ऑर टाउन देन ही मे ग्रो व्हेजिटेबल, फ्रूट अँड फ्लावर्स कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. तर आपलं शहराच्या जवळ असेल, दररोज आपण भाजीपाला, ताजा भाजीपाला पुरवठा करू शकतो, आपल्याला पैसा मिळतं. त्याचबरोबर फळझाड घेऊन आपल्याला जास्त उत्पादन मिळतं, आणि एकमेकाला पूरक असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. दिस हेल्प इन सेव्हिंग द एक्सपेंडिचर. आपलं जे खर्च लागणार होतं ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे, ते खर्च येणार नाही, आणि आपल्याला नेट प्रॉफिट वाढणार. तर शहराच्या जवळ असेल तर आपण फळझाड घ्यायला पाहिजे, फुलझाड घ्यायला पाहिजे, भाजीपाला घ्यायला पाहिजे, त्यामुळे आपल्याला नेट प्रॉफिट जास्त मिळतं. फार्मर हॅज टू चूज एनी वन अबाव फार्मिंग सिस्टीम बाय कन्सिडरिंग देअर ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. मग हे जे आपण फार्मिंग सिस्टीम बघितलेले आहेत त्यापैकी एक आपण चॉईस करायला पाहिजे. त्याचे फायदे, ज्यामध्ये जास्त फायदे आहेत ते आपण एंटरप्राइज चॉईस करायला पाहिजे, आणि त्यानुसार आपण व्यवसायाला, शेती व्यवसायाला लागायला पाहिजे. तर शेती जर शहराच्या जवळ असेल तर भाजीपाला लागवड किंवा फुल शेती किफायतशीर ठरते. अशा प्रकारे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी सर्व घटकाचा विचार करून शेती
व्यवसायातील उपक्रमाची निवड करावी. तर ज्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट आहे ते आपण निवडायला पाहिजे. तर या पद्धतीने चॉईस ऑफ एंटरप्राइज करणं गरजेचं आहे. हे फळ झाड शेती. तर या पद्धतीनं पहिलं जे आपलं आस्पेक्ट ऑफ फार्म मॅनेजमेंट आहे 8 पैकी चॉईस ऑफ अँड एंटरप्राइज हे आपलं कंप्लीट केलं आपण इथं. तर 8चे 8 आपल्याला बघायचे आहेत, शॉर्टमध्ये बघायचं आहे. व्यवस्थित समजून सांगतो बाळांनो. आणि हे जे टॉपिक आहे हे क्रॉप प्रोडक्शनवाल्यांना चॅप्टर नंबर 5 फॉर्म मॅनेजमेंट आहे. तर ही चॅप्टर त्यांनी बघितलं तर आणखीन फायदा होणार आहे. तर क्रॉप ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी याही विद्यार्थ्यांनी बघा, त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. तर इथं आपण थांबूया. आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बघत राहा. फक्त अर्धा तास जर तुम्ही या विषयाला दिलं तर तुम्ही भरपूर मार्क आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. बघत राहा, लिहित चला, कारण पेपर तुम्हाला लिखाण करायचं आहे. थँक्स. जय जवान जय किसान.